ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 4 ज्ञान संन्यास योग भाग 2 ओवी क्रमांक 51. ते वेळी आपुल्या चेनी कैवारे मी साकारू होऊनी अवतरे मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाली. जेव्हा या लोकी अधर्म धर्माचा पराभव करतो तेव्हा मी जन्मरहितपणा बाजूला ठेवतो. माझे निर्गुणत्वही मी विसरून जातो. त्यावेळी धर्मनिष्ठाचा कैवार घेऊन मी देह धारण करून अवतार घेतो आणि अज्ञानरूपी अंधकार पार नाहीसा करून टाकतो. अधर्माची अवधी तोडी दोषाची लिहिली फाडी सज्जनान करवी गुडी सुखाची उभवी. अधर्माची सत्ता मोडून काढतो, दोषांचे नावनिशाण पुसतो आणि संत सज्जनांच्या हातून सुखाची ध्वजा उभारतो. दैत्यांची कुळे नाशी साधूंचा मानू गिवशी धर्मासी नीतीशी शेजभरी. दैत्य कुळाचा नाश करतो, संत साधूंचा मान उजळवितो आणि धर्म आणि नीती यांची सांगड घालतो. मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी तै योगी या पाहे दिवाळी निरंतर. विवेकरूपी दिव्याला आलेली अविचाराची काजळी झाडून तो दिवा मी प्रज्वलित करतो. त्यावेळी योगी लोकांना अखंड दिवाळीच भासते. स्वसुखे विश्व कोंदे धर्मची जगी नांदे भक्ता निगती दोदे सात्विकाची. तेव्हा सर्व जग आत्मसुखाने भरून जाते. जगात फक्त धर्मच नांदू लागतो आणि भाविक जन सात्विक भावाने परिपूर्ण झाल्याने फुगून जातात. तै पापाचा अचळू फिटे पुण्याची पहाट फुटे जय मूर्ती माझी प्रगटे पंडू कुमरा. अर्जुना, ज्यावेळी मी साकार होऊन अवतार घेतो तेव्हा पापाचा पर्वत नाहीसा होऊन पुण्याचा प्रातःकाळ होतो. ऐसे या काजा लागी अवतरे मी युगायुगी परिहेची ओळखे जो जगी तो विवेकिया. तेव्हा अशा प्रकारच्या कार्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो आणि हे रहस्य ज्याने जाणले तोच या जगात खरा विवेकी होय. माझे अजत्वे जन्मने अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्ता. मी जन्मरहित असूनही जन्म घेतो आणि अक्रिय असूनही कर्मे करतो. हे माझे रहस्य जो विकारांना वश न होता जाणतो तोच परममुक्त होय. तो चालिला संगे न चळे देहीचा देहा नाकळे मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी. जो व्यवहारात आसक्तीने वागत नाही, देहधारी असूनही देहभावाच्या बंधनात राहत नाही, यथाकाळ मृत्यू पावल्यानंतर माझ्या स्वरूपात मिळतो. एरवी परापरन शोचिती जे कामना शून्य होती वाटा केवेळी न वचती क्रोधाचिया. एरवी आपल्या किंवा दुसऱ्याबद्दल जे शोक करीत नाहीत, जे निष्काम झालेले असतात, जे केव्हाही क्रोधाच्या वाटेने जात नाहीत, जे सदा मियांची आतिले माझिया सेवा जियाले का आत्मबोधे तोषले वितराग जे. जे तपो तेजाचिया राशी का एकातन ज्ञानासी जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप. माझ्या भावनेने जे भरलेले असतात
माझ्याच सेवेसाठी जे जगत असतात, जे निर्विकार होऊन आत्मज्ञानाने संतुष्ट झालेले असतात, जे तपाच्या तेजाचे पुंज असतात किंवा ज्ञानाचे एकमेव स्थान असतात, फार काय तीर्थांना पवित्रता देणारे ते मूर्तिमंत महातीर्थच असतात. ते मद्भवा सहजे आले, मी तेची ते होऊन ठेले, जे मजतया उरले पदर नाही. असे लोक सहजच माझ्या स्वरूपात मिसळून मीच होऊन राहतात, कारण त्यांच्यात आणि माझ्यात मग पडदाच उरत नाही. सांगे पितळेची गंधिकाळिक, जय फिटली होय निश्चेख, तै सुवर्ण काही आणिक, जोडू जाईजे. पितळ धातूतील कावीळ महादोष नाहीसा झाला तर सोने प्राप्त करून घेण्याच्या हव्यासात अर्थ काय उरला. तैसे यमनियमी कडसले, जे तपोज्ञानी चोखाळले, मी तेची ते जाहले, एथ संशयो कायसा. त्याप्रमाणे जे यम नियमांनी कडवून तपाने ज्ञानाने शुद्ध झाले, ते माझ्या स्वरूपात मिसळले, यात संशय तो कसला. एरवी तरी पाही, जे जैसे माझ्या ठाई, भजती तयामीही तैसाची भजे. साधारणपणे जे जशी माझी भक्ती करतात त्यांच्यावर मी त्याच प्रमाणात प्रेम करतो. देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशीळ, जाहले असे केवळ माझ्या ठाई. हे पहा, मनुष्य प्राण्याच्या मनाचा स्वाभाविक कल माझी भक्ती करण्याकडेच असतो. परी ज्ञाने विन नाशिले, जे बुद्धिभेदासी आले, तेणेची या कल्पिले अनेकत्व. म्हणूनी अभेदी भेदू देखिती, यया अनाम्या नामे ठेविती, देवी देवो म्हणती अचर्चा ते. परंतु अज्ञानाने त्यांच्या ठिकाणी भेदबुद्धी उत्पन्न होते. त्यामुळे मी एकच असताना माझ्या ठिकाणी ते अनेकत्वाची कल्पना करतात. म्हणून जे अभेद आहे ते भेद पाहतात. नामरहित असून मला अनेक नामे देतात आणि शब्दांच्या पलीकडे असून कोणी मला देव किंवा देवी म्हणतात. जे सर्वत्र सदा सम, तेत विभाग अधमोत्तम, मतीवशे संभ्रम विवंचिती. जे आत्मस्वरूप सर्व ठिकाणी सर्व काळी सारखेच असते, परंतु मायेच्या अधीन होऊन ज्याच्या ठिकाणी चांगला वाईट असा भेद ते उत्पन्न करतात. मग नाना हेतू प्रकारे यथोचित उपचारे, मानिली देवतांतरे उपासिती. मग नाना प्रकारचे हेतू मनात धरून आपल्या मानलेल्या विविध देवतांची योग्य उपचारांनी विधीपूर्वक उपासना करतात. तेथ जे जे अपेक्षित, ते तैसेची पावती समस्त, परी ते कर्मफळ निश्चित ओळखतू. मग जी जी कामना असेल ती सर्व त्यांना लाभते, पण ते केवळ त्यांच्याच कर्माचे फळ आहे हे तू निश्चयाने समज. वाचुनी देते घेते आणिक, निभ्रांत नाही सम्यक, येथ कर्मची फळ सूचक मनुष्य लोकी. खरं पाहिलं तर देणारा किंवा घेणारा कर्माशिवाय निसंशय दुसरा कोणीही नसून या मनुष्य लोकी कर्मापासूनच फळांची प्राप्ती होते. जैसे क्षत्री जे पेरिजे, ते वाचुनी आनन निपजे, का पाहिजे तेची देखिजे दर्पणाधारे. जसे शेतात जे पेरावे तेच तसेच उगवून येते, किंवा जे आरशात पाहावे ते त्यात दिसते. नातरी कडेया तळवटी, जैसा आपुलाची बोलू किरीटी,
पडी साधू होऊनी उठी निमित्त योगे, तैसा समजता या भजना, मी साक्षी भूतू पै अर्जुना, येथ प्रतिफळे भावना आपुलाली. किंवा डोंगर कपारीच्या तळाशी जे बोलावे त्याचा तसाच प्रतिध्वनी उठतो. त्याप्रमाणे अर्जुना, या सर्व उपासनाचा मी केवळ साक्षी आहे. उपासकाची जी भावना असते तीच त्याला फळ देत असते. आता याची परी जाण, चारी आहे ती हे वर्ण, सृजिले म्या गुण कर्म भागे. आता याचप्रमाणे जे 4 वर्ण मनुष्य लोकात आढळतात ते मी अशाच तटस्थपणे गुण आणि कर्म यांच्या विभागानुसार उत्पन्न केले आहेत. जे प्रकृतीचे नि आधारे, गुणाचे नि व्यभिचारे, कर्मे तदनुसारे विवंचिली. आणि या 4ही वर्णाच्या कर्माची आपापल्या प्रकृती धर्माने आणि गुणांच्या तारतम्याने व्यवस्था केली आहे. एत एकची हे धनुष्य पाणी, परी जाहले गा चहुवर्णी, ऐसी गुणकर्मी कडसनी केली सहजे. अर्जुना, हे सर्व लोक मूळचे एकच, पण त्यांची गुण आणि कर्मानुसार 4 वर्णांमध्ये विभागणी झाली आहे. म्हणून आईके पार्था, हे वर्णभेद संस्था, मी करता नव्हे सर्वथा याची लागी. म्हणून अर्जुना ऐक, ही वर्णभेदाची व्यवस्था अशी असल्यामुळे तिचा करता मी मुळीच नाही. हे मजची स्तव जाहले, परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. ही व्यवस्था माझ्यामुळेच रूढ झाली आहे, परंतु ही मी केलेली नाही. अरे अर्जुना, हे ज्याने तत्वतः ओळखले तो मुक्त झाला. मागील मुमुक्षु जे होते, तीही एशियाची जाणोनी माते, कर्मे केली समजते धनुर्धरा. अर्जुना, मागे जे जे मुमुक्षजन होऊन गेले त्यांनी हे माझे मूळ स्वरूप ओळखूनच कर्माचरण केले. परी जे बीजे जैसी दग्धली, नुगवतीची पेरिली, तैशी कर्मेची परी तया जाहली मोक्ष हेतू. परंतु भाजलेले बी रुजत नाही, त्याप्रमाणे त्यांची ती निष्काम कर्मे त्यांच्या मोक्षाला कारण झाली. एथ आणिकही एक अर्जुना, हे कर्मा कर्म विवंचना, आपुलिये चाडे सज्ञाना योग्य नोहे. या बाबतीत अर्जुना, आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे. हा कर्माचा विचार जाणत्या पुरुषास देखील आपल्या बुद्धीने करता येईल असे नाही. कर्म म्हणजे ते केवण, अथवा अकर्मा काय लक्षण, ऐसे विचारिता विचक्षण गुंफोनी ठेले. कर्म कशाला म्हणावे अथवा अकर्माचे लक्षण काय, याचा विचार करता शहाणे चिकित्सकही घोटाळ्यात पडतात. जैसे का कुडे नाणे, खऱ्याचेनी सारखेपणे, डोळ्याचेही देखणे संशयी घाली. जसे खोटे नाणे हुबेहूब खऱ्यासारखेच दिसते, त्यामुळे जाणत्याच्या नजरेला देखील भ्रमात पाडते. तैसे नैष्कर्म्यतेचे निभ्रमे, गिवंसिजत आहाती कर्मे, जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू सकती. त्यामुळे केवळ मनाच्या संकल्पाने प्रतिसृष्टी उत्पन्न करण्याचे अंगी सामर्थ्य असते असे ज्ञानी देखील आम्ही कर्मातीत झालो अशा भ्रमात सापडतात. वाचुनी मूर्खाची गोठी कायसी, एत मोहले गा क्रांतदर्शी, म्हणून आता तेची परियेसी सांगेन तुझ.
या बाबतीत चांगले दूरदर्शी देखील फसून गेले. मग तेथे मूर्खाची काय कथा. म्हणून तुला तीच गोष्ट स्पष्टपणे सांगतो, ती तू ऐक. तरी कर्म म्हणजे स्वभावे, जेने विश्वाकारू संभवे, ते सम्यक आधी जाणावे लागेथ. ज्याच्या योगाने हे विश्व आपोआप साकार होते त्याला कर्म म्हणतात. या ठिकाणी प्रथम ते कर्म नीट जाणून घेतले पाहिजे. मग वर्णाश्रमासी उचित, जे विशेष कर्म विहित, तेही ओळखावे निश्चित उपयोगेसी. मग वर्ण आणि आश्रम यांना जे कर्म विशेष योग्य म्हणून वेदात सांगितले आहे, त्याची देखील त्याच्या उपयुक्ततेसह चांगली ओळख करून घेतली पाहिजे. पाठी जे निश्चिद्ध म्हणिपे, तेही बुझावे स्वरूपे, ये तुलेनी येत काही न गुंफे आपैसेची. त्यानंतर ज्याला निषिद्ध कर्मे म्हणतात त्याचेही स्वरूप ओळखणे गरजेची आहे. असे झाले म्हणजे मग धनंजया ती कर्मे बाधत नाहीत. एरवी जग हे कर्माधीन, ऐसी याची व्यापती गहन, परी तो असे आईके चिन्ह प्राप्ताचे गा. एरवी हे सर्व जग कर्माच्या अधीन आहे. त्याचा म्हणजे या कर्माचा विस्तार दुर्बोध आहे. ते राहू दे. आता कृतकृत्य पुरुषाचे लक्षण ऐक. जो सकळ कर्मी वर्तता, देखे आपुली निष्कर्म्यता, कर्मसंगे निराशता फळाचिया. आणि कर्तव्यते लागी, जया दुसरे नाही जगी, ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे. जो कर्म करीत असताना मी निष्कर्म आहे हे तत्व ध्यानात ठेवतो आणि कर्म करीत असताना फळाची आशा धरीत नाही, आणि कर्म करण्याला ज्याला कर्तव्य बुद्धी वाचून दुसरे कारण नसते, त्याच्या अंगी कर्मातीतपणा चांगल्या प्रकारे मुरला आहे असा समजावा. परी क्रियाकलापू आघवा, आचरतू दिसे बरवा, तरी तोही चिन्ही जाणावा ज्ञानियागा. तरी जो सर्व प्रकारची कर्मे जगात उत्तम प्रकारे करीत असतो, या लक्षणांवरून तो ज्ञानी आहे असे जाणावे. जैसा का जळापाशी उभा ठाके, तो जरी आपण पे जळा माझी देखे, तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा. ज्याप्रमाणे जो पाण्यापाशी उभा राहून स्वतःला प्रतिबिंब रूपाने पाण्यात पाहतो, पण मी त्या प्रतिबिंबापेक्षा वेगळा आहे असे जो जाणतो. अथवा नावे हण जो रिंगे, तो थडियेचे रुख जाता देखे वेगे, तेची साचोकारे जो पाहो लागे, तव रुख म्हणे अचळ. अथवा नावेत बसून जाताना किनाऱ्यावरील झाडे भरभर चालली आहेत असे दिसते, परंतु खरे तर ती झाडे स्थिर आहेत असे जो जाणतो. तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानूनी वायाणे, मग आपण पे जो जाणे नैष्कर्म्यो ऐसा. ज्याप्रमाणे तो सर्व कर्मे करीत असतो, पण कर्म करणे हा आभास आहे असे मानून मी कर्म करता नाही असे जो समजतो. आणि उदो अस्ताचेनी प्रमाणे, जैसे न चलता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता. सूर्य उदय आणि अस्त पावतो, यावरून तो चाललेला भासतो, परंतु तो स्थिर आहे. त्याप्रमाणे कर्मात राहून कर्म करीत असताना ते मी करीत नाही असे तो जाणतो.
मनुष्या सारिखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे, जैसे जळी जळा माझी न बुडे भानुबिंब. तो सामान्य माणसासारखा दिसत असला तरी त्याच्या ठिकाणी मनुष्यत्व म्हणजे मनुष्याचे सामान्य गुण नसतात. ज्याप्रमाणे सूर्यबिंब पाण्यात पडलेले दिसत असले तरी प्रत्यक्षात ते भिजत नाही. येथपर्यंत 100 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 4 भाग 3 यामध्ये पाहूयात. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.